कृषी केंद्राकडून जादा दरात बियाण्यांची विक्री झाली। आर्थिक लूट होत असताना कृषी विभाग झोपेत, तर खत आणि बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची लूट झाली। बियाणांसोबत खतं घेण्यासाठी जबरदस्ती हल्ले। शेतकरी नेते आणि मनसे पदाधिकारी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड। बियाणं आणायला गेलं तर जे आहे कृषी केंद्रामध्ये बियाणं मिळत नसल्याची ओरड या ठिकाणी होत आहे। तर याच ठिकाणी जे आहेत कृषी केंद्रामध्ये जादा दराने शेतकऱ्यांना जे आहे बियाणं विकत असल्याची तक्रार सुद्धा समोर येत आहे। या संदर्भात बोलण्याकरिता काही शेतकरी आणि मनसेचे पदाधिकारी आहे। मला सांगा भाऊ, नेमकं काय तुमच्यासोबत घडलं आणि काय सांगणार? बियाणं खरेदी करण्यासाठी गेलो असताना त्यांनी असं सांगितलं की ह्या व्हेरायट्या अवेलेबल आमच्याकडे नाही आहे, आणि नंतरच मग काही वेळाने थोडासा मेसेज येतो की तर तुम्ही काही एक्स्ट्रा पैसे देत असाल तर बा तुम्हाला आम्ही ह्या व्हेरायटी अवेलेबल करून देऊ। आणि त्याचबरोबर जर ही व्हेरायटी तुम्ही घेत असाल तर ह्या व्हेरायटीसोबत या कंपनीचं खत घेणं तुम्हाला आवश्यकच आहे। जर हे खत नाही घेतलं तर मग ही व्हेरायटी भेटणार नाही। म्हणजे आज असं झालं की आसमानी संकट वरून पडलेलंच आहे। शेतमालाला भाव नाही आहे आणि आता पेराच्या टायमाला जावं तर जी व्हेरायटी पाहिजे ती व्हेरायटी भेटत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न एक म्हणजे गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा झालेला आहे। ही एकच समस्या नाही, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आणि अनेक तक्रारी जिल्ह्यामधून पाहास मिळत आहे। एकीकडे त्या दुकानदाराकडे एवढा माल डंप असताना, साठवून ठेवलेला असताना शेतकऱ्यांना जादा भावाने एजंटच्या माध्यमातून मालाची विक्री चालू आहे। सोबतच लिंकिंगच्या नावावर पिडिशियम, पोट्रेट आणि मायक्रोन्यूट्रॉन या खताची लिंकिंग ते सोबत देत आहे। सोबतच आवक जावक जे रजिस्टर्ड आहे, आवक जावक रजिस्टर कोणत्याच दुकानदाराकडे उपलब्ध नाही आहे। यासह अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आम्हाला मनसेकडे तक्रारी प्राप्त झाल्या। त्या अनुषंगाने आज आम्ही जे कृषी केंद्र संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटून मनसेच्या वतीनं आम्ही एक अल्टिमेटम आणि एक निवेदन आणि इशारा असा दिलेला आहे की यानंतर शेतकऱ्याच्या अशा संबंधित कुठल्याही दुकानदाराच्या तक्रारी जादा भावाने विक्रीच्या असो, त्याने माल केलेल्या डंपच्या असो किंवा मग खताच्या लिंकिंगच्या असो, अशा संदर्भातल्या तक्रारी आल्या तर मनसेची जी पद्धत आहे खळखळ खट्याक, एकदा शेतकऱ्यांसाठी आम्ही 17 दिवस तुरुंगवास भोगलेला आहे, पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यासाठी तुरुंगात जायची आमची मानसिकतासुद्धा आहे। पण अशा आम्ही हे खपवून घेणार नाही, असे हे उद्योग यापुढे चालणार नाही। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।